नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंडळी, आपल्या युट्यूबवर 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्याच्या आशीर्वादानं. त्याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ टाकला होता शेतातला, बघा की टमाटे तोडता तोडताच टाकला होता. पाणी प्यायला बसल्यावर म्हणलं टाकावा काहीतरी. मग त्याच्यात नाना नानीला सहकार्य करा, लय काम आहे महाग, नुसतं काही व्हिडिओच काम नाही असं सांगितलं होतं. हात दाखवले होते ते टमाट्यानं घाण झालेले. एक जण म्हणतात कमेंट मध्ये, कोणतरी म्हणलं की हाताला मेहंदी लावली, काय झालं तुम्हाला? आता पंचमीला आमच्या इकडे सगळेच मेहंदी लावते ती मंडळी. सगळे लावते, उलट ते चांगलं असते, लावावीच लागते म्हणून तर प्रत्येक जण लावते मंडळी, नाही असं नाही. सण उत्साह साजरा करते. आणि अजून एक जण काय म्हणताय की तुमचा एकच हात घाण झालाय, एक नाही झाला, एक काय नुसता बाय बाय करायला ठेवलाय का? म्हणलं काय लोक एवढं बारकाईनं, अहो बाबा मी काम नसले बी करीत तरी काय घेणं देणं बरं. आता टमाटे तोडून एक हात घाण झाला म्हणजे 2-2 हाताने टमाटे मला नाही येत तोडाय, मी एकाच हाताने टमाटे तोडते. एक हातात तोडायचे, दुसरी बांधली असते, ते टाकायचे असते, अनेक गोष्टी हो. आता काय कुठं नाही. आणि एक जण म्हणताय काय, म्हणजे चांगल्या कमेंट तर लय आहेत बरं का मंडळी, लय आहेत, पण ही एखादं असलं खोडपत्री असतंय ती मध्येच उगं कुठाना करीत बसत. ती एक काय म्हणले की बघा, मला तर गॅरंटी आहे म्हणलं तुम्ही शेतात कामच करीत ना. खरं भाऊ म्हणायचं तुला. आता मी पहिल्यापासून सांगते तुम्हाला, कितीदा तरी सांगितलंय की आम्हाला शेत थोडं आहे मंडळी, फक्त 2-2.5 एकर शेत आहे. आणि त्याच्यात वाहीत सारखंच 2 काम एकर नसतंय. जमीन आहे बरं का मंडळी. 2.5 एकर मधली वाहीत 2 एकर आहे. 2 एकर मध्ये सारखंच नवरा बायकोनं करायचं काय? सारखंच काय काम करावं आता त्याच्यात, आणि तुम्हाला मग वेळच कसा मिळतोय व्हिडिओ काढाय. आता वेळ हाय म्हणून तर हे चॅनल काढलंय मंडळी. आता काम तर हाय, घरचं शेतातलं आल्यावर शेतातलं बघावं लागतंय, पण शेतातलं रोज काम नसतंय. एखाद दिवशी असतंय, केव्हा नसतंय. मग जेव्हा नसेल तेव्हा घरच्या व्हिडिओचा राडा असते. पण टमाटे लावलेत म्हणून तेवढं तरी काम आहे. हा. सोयाबीन पेरलेस काय काम आहे ते? टमाटे लावलेत म्हणून ती 1-2 दिवसाला राडा आहे. 4 दिवसाला फवारणं म्हणा, तोडणं म्हणा, काहीतरी खुरपीनं चालू आणि असतं. अजून कोण त्या दिवशी त्या टमाट्याला बी काहीतरी म्हणलं होतं, अहो त्या टमाट्याचा तर लाल चिखल झालाय सध्या. आज 50 रुपयाला कॅरेट गेले. आज आणू नका म्हणायला लागले बाजाराला. 50 रुपयाला कॅरेट, ती सुद्धा आणू नका म्हणले ती. 5 म्हणजे कॅरेट तोडलं तर 300 रुपये टमटमला भाडं द्यायचं आणि आणायचं कसं आडतीला सांगा. 50 रुपये भाडं. तुम्हीच सांगा, तुम्हीच हिशेब करा आता. 50 रुपयाला कॅरेट आणि आमच्या रानातून टमटम ती 300 कॅरेट रुपये. आणायला 300 रुपये भाडे घेते. 5 कॅरेट माल आहे रानात. काय करायचं? काय का नाही नफ्याचा व्यवसाय. बोलणं लय सोपं असते मंडळी. कमेंट मध्ये वाईट बोलणाराला तर लय सोपं असते, पण त्या वाईट बोलणाराला, ती खराब कमेंट करणाराला एकच विनंती आहे की बाकीच्या सगळ्या चांगल्या कमेंट बघा. आपली दृष्टी असते तशी, आपल्याला आपण चांगला असलो की आपल्याला जग चांगलं चांगलं दिसतंय. असतंय. मग एवढे सगळे लोक चांगल्या कमेंट करतात आणि ही एखाद्याला असं का उगाच उचमळतंय म्हणते मी. असं त्याच्यात ते वाईट आपल्याला वाटत नाही एखाद्याला आपल्याला. आमचा भर नाही किंवा कोणाला नावं ठेवायची नाही. दादानं जरी कमेंट वाईट करीत असला तर आधी खालच्या वाचा. बाकीच्या तुम्हाला काय कमेंट वाटतं? वाचा. तुमची हा. वाईट करायची जर कमेंट भावना असली, थोडं थांबा, कमेंट वाचा, तुमची भावना निघून जाणार, गॅरंटी नानाची याची. अहो कसल्या सुंदर सुंदर लोक कमेंट करते ती, एवढ्या सुंदर, एवढ्या. तुम्ही एकदा वाचून तरी बघा बाकीची काय बोलते ती, ही एकदा वाचा आणि पुन्हा तुमचं मत द्या तिथं. यायचं. नवीन माणूस तसं करते बघा, नवीनच पहिल्यांदा आलेला असलं का नाही, ते काहीतरी बकमन कमेंट टाकणार, पुन्हा त्यानं सुद्धा बाकीच्या कमेंट वाचल्यावर त्याला सुद्धा पश्चाताप. कधी कधी सॉरी म्हणतात पुन्हा ती, सॉरी माफ. लाईव्ह मध्ये आल्यावर होते बघा तसं. लाईव्ह मध्ये आल्यावर म्हणते ती, आल्या आल्या काहीतरी पचकन कमेंट करणार कोणतरी, आणि पुन्हा म्हणणार नाही हो माझ्याकडून चुकलं, मला माहित नव्हतं तुम्ही कसे. सॉरी. आता तुम्हाला कळलं पाहिजे की कसे आहेत ती. अहो कोण कसले आहेत ती माणसाला बघितल्या बघितल्या कळतंय की. अगर तुम्ही थोडं थांबा की 5 मिनिट तर थांबा, कळू तर द्या पुढचं कसलं, त्याला लगेच कमेंट करायची काय धारपड आहे. जणू काय कमेंट करायला पैसे दिले त्यांनी कोणी. ती उगं वाईट कमेंट करणार, ह्याच्या जायचं वाईट कमेंट करायचं, त्याच्या जायचं वाईट कमेंट करायचं, त्यांनी कामच तेवढी असते ती. मंडळी आता शेतकऱ्याचे तर असे हाल आहेत. सोयाबीन पेरली 15-20 दिवस होत आलं, पाऊस नाही. वाळून चालल्या शेतकऱ्याच्या कुठल्याच मालाला बाजारात सध्या भाव नाही बरं का, कुठल्याच. हा रडणारा धडपडणारा शेतकरी, तरी आम्ही शेतकरी जोडी, हसणारी जोडी तुम्हाला बघायला मिळेल मंडळी चॅनलवर. सोपं नाही. आणि आमचे व्हिडिओ बघून तुम्हाला कधी बी प्रसन्न वाटेल, खरंच वाटेल. आता आमचा सध्या टमाट्याला भाव नाही, आमची सध्या रानात सोयाबीन वाळून चालली, तरी आम्ही सगळं- काही इथं रडगाणं तुमच्या पुढे कधी अजून एकदा बी मांडलं नाही की आम्हाला असं आहे, आमचं तसं आहे. आज मोबाईल माझा 8 दिवस झालं बंद पडलाय. मोबाईल व्हिडिओ काढायला नाही. पोराच्या मोबाईलवर व्हिडिओ काढते, कसल्या गडबडीत काढते, पोरग मेडिकलवर असते, मग त्यानं जायच्या आधी व्हिडिओ काढायचा. म्हणजे एवढा सगळा धरपाडा, एवढा सगळा राडा तुमच्या पुढे मांडून काय अर्थच नाही की. कशा पाय आम्ही तुम्हाला एवढा राडा सांगायचा? फक्त तुमचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही ही चॅनल उघडलंय आणि आम्ही तेवढंच करतो. आम्ही काय बाकीचा सगळा आमचा राडा तुमच्या पुढे मांडीत बी नावा. अगर शेतकऱ्याचं सारखं व्यतान कातान शेतकऱ्याचं रड गाणं तुमच्या पुढे नाही का, तर सगळ्याला माहित आहे ती. हा, सगळे अनुभव ते सगळे. आमच्या इकडचे सगळे शेतकरीच आहेत. आता सगळ्या
माहित आहे पाऊस नाही, सोयाबीन वाळून चालल्यात, तुमच्या पुढे रडगाणं करून तर तुम्ही काय करणार हो? काय अनुदान देणार हो काय? त्याच्यामुळं फक्त रडगाणं करणारा शेतकरी नसतंय. हसून खेळून स्वतः बी आनंदी राहतो आम्ही आणि दुसऱ्याला बी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. कुठंतरी आमच्या 4 शब्दातून तुमचं काही समाज प्रबोधन होत असलं तरी बी ठीक आहे, नसलं होत तरी वाईट तरी निदान आमच्याकडून कोण काही शिकत नाही. ह्या व्हिडिओमधून आम्हाला एकच सांगायचंय की आम्ही शेतकरी हाव, पण थोडं शेतकरी हाव, अल्पभूधारक शेतकरी. स्टँडर्ड नाव अल्पभूधारक शेतकरी हाव. ती बी अजून नावावर नाही ना, काय नाही. नानाच्या आईच्या नावावर आहे. हे नाना आहे, 3 जण भाऊ भाऊ आहे, ती एक बहीण आहे, त्यांना कोणाच्या नावावर नाही, आईच्या नावावर आहे. वडील वारलेत कोरोनामध्ये, 21 मध्ये नानाचे वडील वारलेत. त्यामुळे नानाच्या वडिलाच्या नावावरची जमीन बी आईच्या नावावर आहे. सगळी जमीन त्यांच्या नावावर. आम्हाला बरेच जण म्हणत असते तुम्हाला अनुदान आलं का, इमा आलं का, काय येत नाही, ते आईच्या नावावर येत आहे त्यांच्या. आणि बऱ्याच जणांचे प्रश्न असतात तुम्हाला लेकरं किती आहेत, असे लई जणांचे प्रश्न आहेत तुम्हाला लेकरं किती आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी आहे, दोघांचं शिक्षण चालू आहे, अजून सून आलेली नाही. 1-2 कमेंट 4-5 वर्ष टाइम आला नाही सगळ्या 1-2 कमेंट अशा आल्या होत्या की नानी तुम्हाला सून आली नाही म्हणता तरी बी सासूचा रोल एवढा कसा काय करता? सासू बघून बघूनच शिकतं की सासा कशा असतात ते. पण असं मंडळी, तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न आहे आमचा. नाना नानीला अशीच साथ द्या. व्हिडिओ जर आवडत असले, आता माझी बुबडी वळायला लागली, साथ द्या नाही साथ द्या नाना नानीला. असं आजपर्यंत जे प्रेम करीत आला तसंच प्रेम पुढेही राहू द्या. आतापर्यंत युट्यूबला 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत, फेसबुकचे बी 68,000 झालेत. अशीच तुमची साथ मिळाली तर लवकर आपलं चॅनल बी मोठं होईल. आता त्या दिवशी लगेच 1 लाख झाल्यावर व्हिडिओ टाकला तरी एक दादा म्हणले आता काय तुम्हाला व्हिडिओचे पैसे आले? तर अहो दादा अजून नाही आलेले, पण आता येईल आल्यावर 100% दाखवणार. फेसबुकची तरी आली होती थोडी थोडी, फेसबुकची येत असते थोडी थोडी, तशी युट्यूबची येत नाही. एकदमच $100 तरी व्हावे लागतात. आता ह्या महिन्यात येते, आल्यावर 100% तुम्हाला दाखवणार. काही चुरून लपून नव्हे का कोणाच्या काही चोऱ्या केल्या जावं. लय मेहनत आहे की, फुकट नाही हो माय मंडळी. अजून एक प्रश्न असते तुमचं गाव कोणतं? आम्ही कितीदा तरी व्हिडिओ केला असेल की आमचं गाव कळंब आहे, धाराशिव जिल्ह्यातलं कळंब आहे, येरमाळ्याजवळचं कळंब आहे. पुन्हा विचारतात कळंब मध्ये कुठं? अहो कळंब मध्येच, कळंबच्या बाहेर नाही कुठं. कळंब मध्येच राहतो, साठे चौकात राहतो, पत्ते सहित सांगतो आम्ही. बरेच जण म्हणजे आम्हाला तुम्हाला भेटायला वाटायला लागले, आमचा पत्ता लिहून घ्या वाटले. सतीश भैरू कसाब, राहणार कळंब, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव, छत्रपती चौक, टिळक रोड, अंबिका ऑफसेटच्या शेजारी. पिनकोड 413507. पत्र पाठवा नाना नानीला. असं द्या मंडळी. बऱ्याच जणांचं प्रेम आहे, एका दुसरं नवं आलेला अशा काहीतरी कमेंट करते, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. काय आमचं म्हणणं थोडं वाचाव्या कमेंट, एवढंच आमचं म्हणणं. ते म्हणजे तुम्ही शक्य नाही, तुम्ही कामच करीत नाव राहणार. ही फिल्टर असते म्हणून तुम्हाला तसं दिसतं. बिगर फिल्टरचे व्हिडिओ तुम्ही आमचे बघायचा बी नाव म्हणून आम्ही फिल्टर लावून करतो. असं द्या मंडळी. जी प्रेम आतापर्यंत करीत आला तसंच पुढे राहू द्या. कुणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही बी सांगत जावा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.